म्हणूनच आपलं एक मतदान हे तात्यांसाठी आपली पूर्ण आदरांजली वाहिल्यासारखं समान आहे. कागल तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाऊंचं काम जास्त चांगल्या प्रकारे आहे. तरुण वर्ग आहे असू दे किंवा वयस्कर वर्ग असू दे, कोणत्याही अडचणीत भाऊ प्रत्येक ठिकाणी उभे असतात. आमचे स्वर्गीय गणपतराव फराकटे तात्या यांनी आम्हाला अशा मुलासारखं आम्हाला जपलेलं आहे सगळं या गावाला. वारं काय ते मनोजभाऊ फराडे यांचं वनवे वारा आहे, त्यात काय बदल होणार नाही आहे. जरी कोण जरी हत्ती जरी पुढे आला तर मनोज पुढे या नावापुढे सगळी गाळ होणार आहे एका शब्दात. जिल्हा परिषदसाठी शोभाताई गणपतराव फराकटे आणि संभाजी साताबा फराकटे दोन्ही सीटा प्रचंड बहुमतानं निवडून येणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मुश्रीफ साहेबांनी जे काही कामं केलेत त्या कामाच्या जोरावर आपल्या दोन्ही सीटा निवडून येणार, त्यात काही मात्र काही शंका नाही बहुमताने. शोभाताई फराकटे आमच्या आणि संभाजी सातापा फराकटे यांचा प्रचंड मताने विजय होणार आहे. त्यांच्या घरी कधी गेले माझी माय मावली म्हणजे काकी आमची कधी गेलं तर चहा पिल्याशिवाय घरात आम्ही आजपर्यंत कधी आलो नाही. पण आमचा विजय होणार नक्की हे नक्की आहे, त्यांना आम्ही काही इग्नोर करत नाही. मनोजभाऊ असा एक व्यक्ती आहे की ज्याच्या सुखदुःखात पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारी व्यक्ती म्हणजे मनोज फराडे आहे. असं की घड्याळ आणि आमच्यातर्फे घड्याळ आणि कमळ गावाचा विकास होण्यासाठी आम्हाला जो निधी आणायला लागतो तो निवडून आणण्यासाठी आम्हाला मदत होईल. विजय होणार घड्याळ आणि कमळचा. मनोज भाऊंची ताकद लागणार, कारण की तात्यांच्याने आबाजीचं पुण्य आहे गावाला गोवड्याला 20 वर्ष कार्य केलेलं त्यांनी, त्याचे कार्य वाया जाणार नाही. 100% काकी या निवडून येणार, कमळ सुद्धा निवडून, संभाजी फराडे सुद्धा निवडून येणार. आणि मनोज भाऊंचे काम हे एकदम फंटॅस्टिक असते. शोभाताई परत काकी आणि संभाजीचा फरक 100% निवडून येणार, त्याचा बदल नाही. निवडणूक काकी शोभाताई गणपती फराकटे. काकींचा विजय हा निश्चितच होणार. गुलाला इतक्या 8-9 तारखेला आपलाच गुलाल असणार. नाही आमच्या सीटा दोन्ही बसणार, तिथे काय अडचण नसते. तर काकींच्या विषयी सांगायचं म्हणजे त्यांनी खूप लोकांसाठी मदत केलेली आहे. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज आलेलो आहोत बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील बोरोडे ह्या गावामध्येच. तसं बघायला गेलं तर बोरोडे जे गाव आहे ते गणपतराव फराकटे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि ह्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शोभाताई फराकटे या निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेल्या शीतल फराकटे ह्या त्यांच्या विरुद्ध या निवडणुकीत समोर जात आहेत. त्या शिंदे गट मंडली गटाकडून समोर जात आहेत. बघायला गेलं तर 3 गट कागल तालुक्यामध्ये इकडे झालेले आहेत, तर शिंदे मंडली गट हा वेगळा झालेला आहे. आणि ह्या दोघांमध्ये जी लढत आहे या लढतीबद्दल इथल्या लोकांना काय वाटतं, या तुमच्या बोरोडे गावामध्ये कुणाचं वर्चस्व आहे हे आपण लोकांकडे जाणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की नेमकं ह्या गावामध्ये वर्चस्व कोणाचं आहे, कोण या ठिकाणी बाजी मारेल. जिल्हा परिषदसाठी शोभाताई गणपतराव फराकटे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून आहेत आणि संभाजी साताबा फराकटे भाजपकडून पंचायत समितीसाठी या गणातून आहेत. दोन्ही सीटा प्रचंड बहुमतानं निवडून येणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. बरं, मला सांगा आता की 3 गट जरी एकत्र झाले असले तरी निवडणुकीला समोर जात आहेत, त्यांचा काय परिणाम होईल असं वाटतंय? परिणाम असा काय होणार नाही, त्यांची मतं आहेत ती त्यांचीच राहणार आहेत. पण आमचा विजय होणार नक्की हे नक्की आहे, त्यांना आम्ही काही इग्नोर करत नाही. त्यांची सुद्धा त्यांच्या परीने ताकद आहेच, असं म्हणण्यात काय अर्थ नाही की एकतर्फी आम्हाला सगळे मतं पडणार आहेत. पण आम्ही बहुमतानं आमच्या दोन्ही सीटा निवडून येतील यात काही शंका नाही. काय सांगाल? आपल्या बोरोडे मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. मुश्रीफ साहेबांनी जे काही कामं केलेत त्या कामाच्या जोरावर आपल्या दोन्ही सीटा निवडून येणार, त्यात काही मात्र काही शंका नाही बहुमताने. कारण मुश्रीफ साहेब कॅबिनेट मंत्री असल्यामुळं प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा मुश्रीफ साहेबांनी बदललेला आहे. रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, याचा लोक मतदानमध्ये परिवर्तन करून आपल्या बहुमताने दोन्ही पण सीटा येणार. मला सांगा की आता विकासासाठी एकत्र आलेत असं 3 नेत्यांचं म्हणणं आहे, जे एकत्र आले त्यांचं कुठ्या वाटत नाही मोठ्या प्रमाणात विकास होईल असं विश्वास आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे विकास निधीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर निधी जास्त युती असल्यामुळे निधी आपल्या मतदारसंघामध्ये जास्त खिचून आणला गेला जाईल असं वाटतं. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतं सध्या निवडणूक आहे? सध्याची निवडणूक ही म्हणजे आतापर्यंतची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची अगदी म्हणजे एक दैदिप्यमान अशी निवडणूक होऊन शोभाताई फराकटे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि संभाजी सातापा फराकटे हे पंचायत समितीला भाजपकडून उभा आहेत, त्यांचा प्रचंड मताने विजय होणार आहे. कारण कागल तालुक्यात आज अशी सिच्युएशन आहे की 3 विरुद्ध 1, 3 पक्ष, 3 नेते एकीकडे आणि एकटा नेता एकीकडे. त्यामुळं इथं काय कोणा ज्योतिषाची गरज नाही की कोण म्हणजे विजय होणार आहे साठी. आणि कागल तालुक्याचा जरा आमचे गणपतराव फराकटे
आणि मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून बोरोडे मतदारसंघ असू दे, कागल तालुका येथील जी सगळी काही जी कामं झालेली आहेत आणि मूलभूत गरजा लोकांच्या ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत, त्यामुळे लोक आमच्या विकासाला महत्व देऊन मतदान करणार. मग मला सांगा की संघर्ष जो होता कागल तालुक्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष होता पाहायला मिळाला, तो कमी झाला असं वाटतंय का? 101% कमी झाला आहे. काय राजे आणि मुश्रीफ साहेबांचा संघर्ष जो होता तो अतिशय त्या दोघांनी म्हणजे समजून घेऊन आपल्या दोघांच्या ह्याच्यात जनतेचं म्हणजे कार्यकर्त्यांचा भरले जातात, त्यामुळं त्यांनी ते समजून घेऊन हा संघर्ष पूर्णपणे कमी करून आता म्हणजे भविष्य काळात लांब पल्ल्याची मैत्री एकत्र करायची म्हणून त्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष बंद केलाय. आता हो गाठलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात आमचे मनोजभाऊ फरागटे यांचे मम्मी शोभाताई फरागटे आणि गावाचा एवढा विकास त्यांनी केलाय की अतिशय उत्तम विकास केलेला आहे. सर्वप्रथम गावात ह्या पाया बांधण्या असल्या तर आमचे स्वर्गीय गणपतराव फरागटे तात्या यांनी आम्हाला अशा मुलासारखं आम्हाला जपलेलं आहे सगळं या गावाला आणि अफाट तिने आमच्यासाठी काहीतरी कार्य करून दाखवलेलं आहे. आणि तरुण पिढीसाठी म्हणा किंवा मध्यम जी वयाचे आहेत सगळ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. सहकार्य सगळ्यांनी केलेलं आहे. त्यांच्या घरी कधी गेले माझी माय माऊली म्हणजे काकी आमची कधी गेलं तर चहा पिल्याशिवाय घरात आम्ही आजपर्यंत कधी आलो नाही. एक वेळ आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा कधी केलं नाही, पण त्यांच्या घरात गेलं म्हणजे की पहिल्यांदा आधी चहा आणि मग काय असेल ती गोष्ट. तसंच आमचे वटवृक्षासारखे माझे मनोज भाऊ ते सुद्धा गावचे अग्रेसर सगळ्या प्रत्येक गोष्टीत कधीही फोन करा, रात्रीचा फोन करा, कधीही फोन करा, पहिल्या स्टार्टिंगला कुठायचा हा पहिला शब्द असतोय. नंतर बाकीचं काय असेल ते की स्वतःच्या खिशातले पैसे घालून कोणतंही काम असू दे, कोण तरुण असू देत, कोणत्याही वर्गाचा मनुष्य तिथं जाऊ दे किंवा कोणत्याही प्रकारची लेडीज गावातली जाऊ दे, त्यांना प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतात भाऊ आमचे. तर मला सांगा की जरी 3 गड एकत्र असले तरी पण शिंदे म्हणजे मंडलिक गटकृती म्हणतोय की मी ताकद लावणार आणि निवडून येणार, त्याच्याबद्दल काय सांगा? काय नाही, आपलं झाडच मोठं आहे. मुश्रीफ साहेब याच्या खाली मोठी सावली आहे. त्यांच्या संघाने समोरचे राजे घाडगे आहेत, त्याच्यानंतर राजे संदेबाबा घाडगे तिन्ही सुद्धा आहेत. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. 100% काकी ह्या निवडून येणार. कमळ सुद्धा निवडून, संभादादा फराटे सुद्धा निवडून येणार. यात काय बदल नाही. वनवे होईल असं वाटतंय? वनवे 100% वनवे होणार. आघाडीने सगळ्या शिट्ट्या येणार. काही बदल होणार नाही. 1 नंबर काम होणार. चांगल्या एकदम सुंदर काम होणार आहे. गावचा विकास चांगला होणार आहे. त्याच्यामुळे झिडपीला सुद्धा आणि पंचायत समितीला सुद्धा दोन्ही ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम होणार आहे. गावचं बोर्डे गावचा मोठा विकास होणार आणि जेवढी गाव आहेत 13 गाव आहेत जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला 6 गाव आहेत, या सगळ्या गावांचा विकास होणार. या पद्धतीने 1 नंबर काम होणार. काय आता निवडणुका लागल्यात, काय कोणाचं वार आहे सध्या? वारं काय ते मनोजभाऊ फराडे यांचं वनवे वार आहे. त्यात काय बदल होणार नाही आहे. जरी कोण जरी हत्ती जरी पुढे आला तर मनोज पुढे या नावापुढे सगळी गाळ होणार आहे एका शब्दातच. हत्तीला गवत घालणारे म्हणतात की आमच्या गवतामुळे हत्ती मोठा होणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, गवत जे घातले ते आधी आपल्या पाठीचे होते लोक, त्यामुळे आपल्याला मुस्लिम साहेब बघायला एवढी शक्ती आहे, त्यामुळे काही फरक पडला नाही आहे. आणि संजय बाबा आहे, संभाजी गाडी आहेत आणि मनोज भाऊ या कुठल्याही गावात तुम्ही जाऊन विचारा मनोज भाऊंची ताकद म्हणजे काय आहे. मनोज भाऊ असा एक व्यक्ती आहे की ज्याच्या सुख दुःखात पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारी व्यक्ती म्हणजे मनोज फराडे आहे. पण मला सांगा की आता जरी निवडणूक 3 गट अशी एकत्र आलेले आहेत, स्टेजवरती भाषण होतं की विकासासाठी एकत्र आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात विकास या बोरोडे मतदारसंघाचा होईल असं वाटतंय का? आता आपण बघितलं तर मागील म्हणजे आता 7वं वर्ष आहे मनोज फराडे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यावेळी लोकांना माहित नव्हतं की म्हणजे जिल्हा परिषद मार्फत काय सोयी असतात. ते मनोज भाऊने या मतदारसंघामध्ये पूर्णपणे आणलेले आहेत. उदाहरणार्थ शेतकऱ्यासाठी असेल कलवा गुटे असेल किंवा शॉपसा हे मशीन असेल, अशा सोयी लोकांना माहित नव्हत्या. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य व्यक्ती म्हणजे काय काम करू शकतो ते मनोज भाऊने ह्या भागामध्ये काम करून दाखवलेलं आहे सगळं. आणि लोकांनी अशी आहे की पुन्हा एकदा त्यांच्या घरातच म्हणजे त्यांच्या आई काकी म्हणजे आमच्या गावच्या देवच आहेत त्या, असं म्हटलं तर काय वागू ठरणार नाही आहे. गणपतराव फराटेच्या मागे मनोज भाऊ कुठल्या पद्धतीने वारसा चालवतोय? आता बघा तात्यांचं कार्य कसं होतं, म्हणजे गरिबाला मदत करणं हे तात्यांचं पहिलं ध्येय होतं. कुठेही गजावजा न करणं किंवा आपण मोठ्या असं घराला नाही दाखवणं, हे असं कधीही तात्यांनी केलं नाही. जो गरिबाच्या साथीला उपयोगी पडणार आहे ते नाव म्हणजे आपलं गणपतराव फराडे आणि ते नाव कायमचं स्मरणात राहील अशी माझी एक म्हणजे तरुणाची एक इच्छा आहे की, आणि तो जो वारसा मनोज भाऊनी ह्या भागामध्ये चालला आहे. आणि कोणतीही एक अडचण कुठली आली किंवा कुणाची काही फॅमिली प्रॉब्लेम असू दे किंवा दवाखान्याचा प्रॉब्लेम असू दे, मनोज बाबा अशी व्यक्ती आहे की एका कॉलवरती म्हणजे लोकांना आधार वाटतोय की बाबा आपल्या मागे एक खंबीरपणे हात आहे
आणि ती व्यक्ती म्हणजे मनोज भाऊ आहेत. बरं, आता काय वाटतं सध्या निवडणूक आहेत, कोणाचं वाद आहे सध्या? कसं आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये ज्याची सत्ता आहे त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये होण्याची गरजेचं आहे. जर सर्वसामान्यांची कामं करायची असतील किंवा गावचा विकास करायचा असेल तर केंद्रस्थानी जे असेल त्यांना त्यांच्यासाठी त्याबद्दल गावामध्ये सुद्धा विकास करायचा असेल तर त्यांच्या पार्टीची जी कोण असेल ती त्यांना निवडून देणे गरजेचं आहे. जसं की घड्याळ आणि आमच्यातर्फे घड्याळ आणि कमळ, गावाचा विकास होण्यासाठी आम्हाला जो निधी आणायला लागतो तो निवडून आणण्यासाठी आम्हाला मदत होईल. तर 3 गट एकत्र आल्यामुळे संघर्ष संपलाय गावात? नाही, असं काय नाही. असं इथं तर काय नाही, तिकडं काय आम्हाला माहित नाही. बरं, पण इथं तर त्याच्यात म्हणजे पहिला टोकाचं राजकारण होतं कागल तालुक्यामध्ये, ते कुठे कमी झाले हे बघा, जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही असू दे, राजकारणामध्ये आजचं उद्या नसतंय आणि कालचा शत्रू आज नसतोय. ते हे बदलत असते कायमची. तर राजकारणामध्ये त्या गोष्टी धरून चालत नाही. विकासासाठी 3 गट एकत्र आलेले आहेत, विकास होईल ही भावना आहे. 101% विकास होणार. काय निवडणुका लागल्या काय वाटतं सध्या? विजय होणार घड्याळ आणि कमळचा. हो, कारण सगळ्या गावात विकास केला आमच्या आणि मनोज भाऊंचं काम हे एकदम फंटॅस्टिक असते. बरं, त्याच्यानी काय म्हणजे कोणाची गरज लागत नाही. गोरगरिबांची त्यांनी कामं केली आहेत. गोरगरिबांच्या घरापर्यंत ते जागेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे युवकांची जास्त त्यासनी साथ आहे आणि तात्यांच्या प्रेरणेनंतर मनोज भाऊ फराटे हे विजय होणार. समोरचा उमेदवार देखील त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने उतरलेला आहे, त्याच्याबद्दल काय? तरी सुद्धा काय आम्ही त्यांच्यावरती बोलू शकत नाही, कारण आपले काही हे नाही. आणि काकींचा विजय हा निश्चितच होणार. गुलाला येत्या 8-9 तारखेला आपलाच गुलाल असणार. मग गुलाल बघण्यासाठी काय ते तारखेची वाट बघणार असं वाटतं? नाही, गुलाल आजच आमचा जाहीरच आहे, परंतु जरा सहनशीलता घेतली पाहिजे. जसं तर बघायला गेलं तर विचार नाही, 3 गट मोठे एकत्र आलेले आहेत कागल तालुक्यातील. ताकद नाही लागणार मनोज भाऊंची ताकद लागणार, कारण की तात्यांच्याने आबाजींचे पुण्य आहे गावाला बोर्डाला 20 वर्ष कार्य केलेलं त्यांनी आहे. त्याचं कार्य वाया जाणार नाही. त्यानंतर मनोज भाऊंचं कार्य चांगलं आहे. त्यामुळे शोभाताई परत काके आणि समाजाला परत 100% निवडून येणार, त्याचा बदल नाही. गावचा त्यांचा विकासच तसा आहे, भाऊंचं कार्य काम तसं आहे. त्यामुळे 100% दोन्ही निवडून येणार. मग मला सांगा की आता मग अशी यांना पण विचारलं की समोरचा उमेदवार देखील तितक्याच ताकदीने उतरलेला आहे यामध्ये, कुठेतरी असं वाटत नाही की बाबा त्याची पण सरशी या ठिकाणी होईल असं? तसं आम्ही काय सांगू शकत नाही. समोरच्या उमेदवाराशी तो उमेदवार हा आपलाच पहिला होता. आत्ता पक्षांतर आत्ता झाले होते. त्यामुळे काकींचं काय प्रश्नच नाही आहे. काकी सर्वसामान्य आहे, त्यांचं घराणं एवढं चांगलं आहे की 30 वर्ष काकीने सांभाळायला घराणं आहे आणि त्या घराण्याची पुण्य आहे गावाला आहे. आबाजीनंतर तात्यानंतर काकींची पुण्य आहे गावाला आहे. त्यामुळे काकीने समाजाला 100% निवडण्यात काय फरक नाही. काढ सध्या निवडणूक आहेत, कोणाचं वार आहे? निवडणूक काय काकी शोभाताई गणपती फराटे हे निवडून येणार. बरं, काय वाटतं त्या निवडून येतील हा विश्वास काय हो तुम्हाला? आहे सो त्यांचं कार्य चांगलं आहे. सुखदुःखात सगळ्यांच्या सामील आहेत त्या. कोणी व्यक्ती गावात मरण पावले त्यांच्या घरी जाऊन 4 भाकरी घेऊन जाऊन त्यांचं सुखदुःखात सामील होतात. पण आता मला एक सांगा की 3 गट एकत्र आलेले ताकद वाढेल असा विश्वास आहे? 100% वाढणार, काय अडचण नाही. दोन्ही सीटा बसणार आमच्या. समोरचे उमेदवार देखील त्या तुल्यबळ आहेत, ते सुद्धा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याबद्दल काय? नाही, आमच्या सीटा दोन्ही बसणार, तिथे काय अडचण नसते. आता सध्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या, काय वातावरण काय केलं? वातावरण तसं म्हणायला झालं तर आपल्याला मनोज फराटे यांच्या आई शोभाताई फराटे यांची उमेदवारी आहे भाजप राष्ट्रवादीकडून, म्हणजे महायुतीकडून. तर म्हणावं गेलं तर मनोज भाऊंचं काम विकास बघून विजया निश्चित आहे. बरं, एकंदरीत सांगा की गावामध्ये विकास कुठल्या पद्धतीने झाला? गावामध्ये तुम्ही कुठं पण गेलात, म्हणजे गली वाईज गेला किंवा प्रत्येक ठिकाणी गटर वाईज जर बघितलं तर सगळं विकास म्हटला तर मनोज भाऊंनी चांगला केलेला आहे. म्हणावं तसं युवक वर्गाला तरी ग्राउंड म्हणा, परत आम्ही मनोज भाऊ चषक म्हणून क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतोय, डे नाईट स्पर्धा असतात, ते आम्हाला मनोज भाऊंनी सहकार्य बरेच केले आणि कायम आम्हाला युवक वर्गाला जे सहकार्य करतात ते खूपच चांगलं आहे मनोज भाऊंचं. बरं, निवडणूक आता अटीतटीची होईल असं वाटतंय का? हो, अटीतटीच होणार, पण विजय हा काकींचाच होणार 100%. निवडणूक आहेत, काय वाटते? एकंदरीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उघडल्या निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रवादी गटाकडून शोभाताई फराटे म्हणजे आपल्या काकी आणि भाजप गटाकडून संभाजी फराटे दादा उपाय, हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी निवडून येणार, यात तीळ मात्र शंका नाही. बरं, मला सांगा की निवडणूक काय होईल? अटीतटीची होईल असं वाटतं, काय होईल? निवडणूक ही वनवेज आहे, कारण जिल्हा परिषद मतदारसंघात, या बोर्ड जिल्हा परिषद मतदारसंघात जो विकास झालेला आहे
तो इतर कोणत्याही जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्ही बघितला तर झालेला नाही. कारण याच्या आधी गणपतराव फराटे आपले तात्या असतील यांनी भरपूर विकास कामं केली आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून आमचे सर्वांचे लाडके मनोज भाऊ हे सुद्धा आता काम करत आहे आणि विकासाला कोणतीही संधी सोडलेली नाही. असं विकास काम आपल्या मतदारसंघात विकासच राहिलेला नाही. त्या जिल्हा परिषद निवडणुका पंचायत निवडणुकामध्ये सध्या काकींचं वार जास्त आहे, म्हणजे शोभाताई फराटेंचं वार. कारण की भाऊंचं काम आता आजपासून 40 वर्षापूर्वीचं तात्यांचं काम, भाऊंचं काम हे अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. कागल तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्येच भाऊंचं काम जास्त चांगल्या प्रकारे आहे. तरुण वर्ग आहे असू दे किंवा वयस्कर वर्ग असू दे, कोणत्याही अडचणीत भाऊ प्रत्येक ठिकाणी उभे असतात. बरं, मला सांगा की आता एकंदरीत विकास झालाय का तुमचा? विकास भरपूर झालाय, कारण की साहेबांनी जवळजवळ 30 वर्षावर सांगितलेले की कागलची बारामती करणार आणि ते साहेबांनी करून दाखवलंय. मनोजभाऊंच्या मार्फत, त्यांच्या मार्फत ते करून दाखवले त्यांनी. त्यामुळे 100% विकास झालाय. काकी एक महिला म्हणून चांगल्या पद्धतीने विकास करू शकतील ही भावना आहे का? 100% गॅरंटी आहे, कारण की काकी आजपर्यंत आमचं 50 म्हणजे काकींचं 50 माणसांचं कुटुंब आहे. त्यांनी आतापर्यंत म्हणजे 6 भावांच्या सुना वगैरे सगळ्यांना सांभाळून एकत्रित चालवलेलं आहे. 40 वर्ष घर चालवले, त्यामुळे त्या 100% करणार ही गॅरंटी आहे सगळ्यांना. तर काकींच्या विषयी सांगायचं म्हणजे त्यांनी खूप लोकांसाठी मदत केलेली आहे. आणि माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. ज्यावेळी माझा हा मुलगा दवाखान्यात होता त्यावेळी मला तात्यांनी आणि काकींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. एका फोनवर त्यांनी आम्हाला अडीअडचणीतून मदत केली आहे आणि ते मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणूनच आपलं एक मतदान हे तात्यांसाठी आपली पूर्ण आदरांजली वाहिल्यासारखं समान आहे.